नमस्कार. मी विद्या समीर वाबळे. आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यात तसेच जुन्नर, आंबेगाव, संगमनेर, अकोला तालुक्यात अशी बरीच व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचे समाजासाठी भरपूर योगदान आहे, परंतु त्यांच्या कार्याची समाजाने म्हणावी तशी दखल न घेतल्यामुळे ते उपेक्षितच राहिले. झाकलेली माणके या उपक्रमाद्वारे अशा भूषणावह व्यक्तिमत्वांच्या कार्याची समाजाला माहिती व्हावी व त्यातून समाजाने त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा काही थोर समाजसेवकांची ओळख करून देण्याचा एक अल्पसा प्रयत्न जुन्नर तालुक्यातील काही ज्येष्ठ मंडळी हाती घेतलेले असून या कामी आमचे सासरे मान्य श्री जे वाबळे, आर्किटेक्ट श्री ब्रह्मे काका, श्री म्हस्कर सर आणि साई भक्त हरिओम ब्रह्मे इत्यादी मान्यवरांचा सिंहाचा वाटा आहे. चला तर मग आजचे आपले पुढील व्यक्तिमत्व माननीय कैलासवासी लक्ष्मण तुकाराम खांडगे म्हणजेच आपले मामासाहेब खांडगे यांच्या जीवनचरित्राचा प्रवास आज आपल्यासमोर माननीय श्री संतोषजी दत्तात्रय खांडगे हे उलगडणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्याविषयी अल्पसा परिचय आपण पाहूया. माननीय श्री संतोषजी दत्तात्रय खांडगे हे तळेगाव दाभाडे म्हणजेच तळेगाव स्टेशन येथे राहून आपले आजोबा म्हणजेच माननीय कैलासवासी मामासाहेब खांडगे यांचा समाजसेवेचा वारसा तरुण वयातच पुढे चालवित आहेत. निरनिराळ्या शिक्षण संस्था सर्व मंडळी चालवित असतात, परंतु संतोषरावांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी समाजातील दुर्लक्षित अशा अंध मुलींकरिता तळेगावजवळ शाळा सुरू करून शिक्षणाची व राहण्याची सोय केलेली आहे. त्यांचा स्वभाव धाडसी असून लोकसंग्रह करण्यात त्यांचा प्रचंड हातखंडा आहे. ते 1995 पासून रोटरीमध्ये आहेत. नवीन लोकांपर्यंत रोटरी पोहोचवण्यासाठी त्यांनी तळेगाव MIDC नावाने नवीन 2008 साली क्लब स्थापन करून त्यांचे ते चार्टर प्रेसिडेंट झाले. रोटरीला भरपूर देणग्या देऊन मल्टीपॉल हॅरिससुद्धा झाले. रोटरी ही त्यांच्या कुटुंबात भिनलेली आहे. त्यामुळे सन 2020 ते 21 ह्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नी सौ रजनीगंधा यांना रोटरी क्लबचे अध्यक्षपद देऊन कोरोनाच्या महामारीत समाजाला भरपूर देणग्या देऊन लोकांना मदत केलेली आहे. हे करताना ते आपल्या मायभूमी पिंपळगाव आर्वीला सुद्धा विसरले नाहीत. 2006 साली आपल्या खांडगे कुटुंबियांतर्फे प्राथमिक शाळेतील मुलांना बेंच वाटपाचा कार्यक्रम केला. तसेच अनेक वर्ष रोटरीच्या माध्यमातून तळेगावला सामुदायिक विवाह साजरे करीत असतात. अशा ह्या श्री संतोषराव खांडगे यांनी आपल्या आजोबांच्या कार्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता यापुढील जीवनपट जुन्नरचे सुपुत्र मावळभूषण मामासाहेब खांडगे यांचा आपण पाहूयात. एखाद्या व्यक्तीचा तालुक्याचे भूषण म्हणून गौरव होणे ही खरोखर किती अभिमानास्पद बाब आहे. आपल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव आर्वीचे सुपुत्र कैलासवासी लक्ष्मण तुकाराम खांडगे तथा मावळभूषण मामासाहेब खांडगे यांनी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, दीनदुबळ्यांसाठी निस्वार्थपणे आयुष्यभर केलेल्या समाजकार्याबद्दल मावळ तालुक्याच्या जनतेने 1995ला पहिला मावळभूषण पुरस्कार देऊन त्यांचा केलेला सन्मान होय. मावळभूषण कैलासवासी मामासाहेब खांडगे हे चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं तरी चालेल. अफाट बुद्धिमत्ता, साधी राहणी, गांधीवादी विचारसरणीचे मोत्यासारखे अक्षर असलेले, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, मारवाडी, उर्दू भाषा अवगत असलेले थोर समाजसुधारक व्यक्तिमत्वाचा इतिहास सांगताना संतोषरावांना खरोखर खूप मोठा अभिमान वाटत आहे. कैलासवासी लक्ष्मण तुकाराम खांडगे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात दिनांक 23 जून 1916 रोजी तळेगाव दाभाडे येथे झाला. 1907 साली देशात भयंकर दुष्काळ पडला व प्लेगची साथही आली. तेव्हा पिंपळगाव आर्वीचे विठ्ठल महादजी खांडगे, तुकाराम महादजी खांडगे, सखाराम महादजी खांडगे हे 3 बंधू उदरनिर्वाहासाठी बैलगाडी घेऊन मुंबईला निघाले. रात्री मुक्कामासाठी तळेगाव दाभाडे स्टेशन येथे थांबले. तेथे त्यांना हाजी महम्मद आतार या किराणा माल व गवत व्यापाराने आश्रय दिला व पुढे कामही दिले व पुढे व्यवसाय भागीदारीही केली. काही दिवसांनी सखाराम खांडगे मुंबईला गेले. विठोबा खांडगे व तुकाराम खांडगे तळेगावमध्येच थांबले. पुढे तुकाराम खांडगे यांच्या धर्मपत्नी रंगूबाई खांडगे यांच्या पोटी लक्ष्मणराव म्हणजे मामासाहेब यांनी जन्म घेतला. परंतु लक्ष्मणराव 1 वर्षाचे असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. पुढे त्यांचा सांभाळ चुलते व चुलती विठोबा व पार्वतीबाई खांडगे यांनी केला. विठोबा व पार्वतीबाईंना मुलबाळ नसल्याने त्यांनी लक्ष्मणराव, लाडभाऊ व भाचा खंडमा नलावडे यांचा सांभाळ केला. त्यांना शिकवले व आपल्या व्यवसायात सामील करून घेतले. मामासाहेब 12 वर्षाचे असताना त्यांचे चुलते विठोबा महादजी खांडगे यांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मामासाहेब व खंडूशेठ नलावडे यांच्यावर आली. मामासाहेब यांना संपूर्ण कुटुंब अण्णा व खंडूशेठ नलावडे यांना बाबा, पार्वतीबाई खांडगे यांना मोठी आई म्हणत असे. अण्णांचा विवाह आर्वीचे नारायण डोंगरे पाटील यांची सुकन्या शांताबाई यांच्याशी 1934ला झाला. अण्णांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. खंडूबाबांची साथ लाभल्यामुळे अण्णांनी गवत धंदा वाढविला. आपल्या चुलत्यांपासून सुरू झालेले मिलिटरीला गवत पुरवण्याचे काम वाढविले. पुढे गवत व्यवसाय करत असताना अण्णांनी राजकारणात प्रवेश करून
काँग्रेस पक्षाचे कार्य सुरू केले. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांविरुद्धच्या प्रत्येक सत्याग्रहामध्ये अण्णांनी गांधीवादी कार्यकर्ता म्हणून सहभाग घेतला. अण्णांना व शांताबाई यांना 2 मुले व 5 मुली झाल्या. अण्णांची मुले वसंतराव व दत्तात्रय तसेच खंडबाबा यांचा मुलगा विष्णू हाताशी आल्यावर अण्णांनी व्यवसाय वाढविला. हडपसरला लाकडी बाहुल्या बनवण्याचा कारखाना सुरू केला. दापोडीला वीटभट्टी सुरू केली. चांदखेडला दूध डेअरी सुरू केली. तळेगावमध्ये पेट्रोल पंप व सिमेंट एजन्सी सुरू केली. हे सर्व व्यवसाय सांभाळत अण्णांनी सामाजिक व राजकीय घोडदौड सुरू ठेवली. राजकारणात माननीय यशवंतराव चव्हाण, माननीय वसंतदादा पाटील, माननीय शंकरराव पाटील, माननीय अण्णासाहेब मगर, माननीय मामासाहेब मोहोळ, माननीय मामासाहेब पिंपळे, माननीय अण्णासाहेब आवटे, माननीय शंकरराव भेलके, माननीय विभा पाटील, माननीय शंकरराव उरसळ यांच्याबरोबर काँग्रेस पक्षाचे काम पुणे जिल्ह्यात वाढविले. पुढे माननीय शरद पवार, माननीय रामकृष्ण मोरे, माननीय नानासाहेब नवले, माननीय दत्तात्रय वळसे पाटील, माननीय साहेबराव सातकर, माननीय साहेबराव बुट्टे पाटील, माननीय निवृत्तीशेठ शेरकर, माननीय कृष्णराव भेगडे, माननीय मदनशेठ बाफना, माननीय उल्हासदादा पवार, माननीय रघुनाथ सातकर, माननीय काकासाहेब खळदे, माननीय रावसाहेब कडोलकर, माननीय बाळासाहेब बारमुख यांच्याबरोबरही काँग्रेस कार्य अविरतपणे चालू ठेवले. अण्णा 1952 ते 1957 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य होते. तेव्हा त्यांच्याबरोबर माननीय शरद पवार यांच्या मातोश्री माननीय शारदाताई पवार ह्या पण जिल्हा परिषद सदस्य होत्या. तसेच अण्णा 1963 ते 1965 तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्ष होते. अण्णांनी तळेगाव व मावळच्या विकासात मोठे कार्य केले. तळेगावला जनरल हॉस्पिटल आणले. तेथे 50 वर्षे अण्णा विश्वस्त होते. ईगल फ्लास्क कंपनीला तळेगावमध्ये 100 एकर जागा मिळवून दिली. त्यामुळे तळेगाव व मावळ तालुक्यातील हजारो तरुणांना काम मिळाले. गवत धंदा करत असताना मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सोसायटी स्थापन केली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करता आले. अण्णा जिल्हा परिषद सदस्य असताना आपले मूळगाव पिंपळगाव येथे व आत्तेभाऊ खंडबाबा नलावडे यांचे धोलवड या गावी जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्यांचे बांधकाम करून देऊन शाळा सुरू केल्या. आळंदी येथे तळेगावमधील सर्व गवत व्यापाऱ्यांना एकत्र करून घासवाले धर्मशाळा बांधली. आजही दर महिन्याच्या एकादशीला जुन्नर आंबेगाव तालुक्यातील हजारो वारकरी तिथे मुक्कामी असतात. आळंदी येथील जलाराम मंदिर धर्मशाळेतील व गोशाळेसाठी आयुष्यभर मोफत गवत पुरवण्याचे कार्य अण्णांनी केले. तळेगावमध्ये लोकमान्य टिळक यांनी पैसा फंड काच कारखाना बांधत असताना नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची 1906 स्थापना केली. या संस्थेचे अण्णांनी 1974 ते 1990 असे सलग 16 वर्ष अध्यक्षपद भूषवले. अण्णांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मावळ तालुक्यातील पवनानगर, कार्ला, कान्हे, इंदुरी येथे माध्यमिक शाळा सुरू झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. अण्णा शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी पुणे येथील मॉडर्न कॉलेज, शाहू कॉलेज तसेच तळेगावमधील नवीन समर्थ विद्यालय, नूतन विद्या मंदिर, नगर परिषद शाळांना तसेच तळेगाव स्टेशनचे ग्रामदैवत श्री मारुती मंदिरासाठी सढळ हाताने भरघोस देणग्या दिल्या. परंतु कोठेही आपला सत्कार व नाव येता कामा नये या अटींवर देणग्या दिल्या. पूर्वी एका गावात विशेष कार्यकारी दंडाधिकारीची नेमणूक शासन करत असे. त्यांचा मानही अण्णांना सतत 10 वर्षे मिळाला. अण्णा तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्ष असताना अण्णांनी स्टेशन भागासाठी इंद्रायणी नदीवरून व गाव भागासाठी पवना नदीवरून पाण्याची पाईपलाईन आणली. त्यामुळे सर्व तळेगावकरांच्या घरात पाण्याची सोय उपलब्ध झाली. अण्णांचे काँग्रेस पक्षाचे कार्य व सामाजिक कार्य पाहून भारताचे माजी पंतप्रधान माननीय कैलासवासी इंदिरा गांधी यांनी 1967च्या विधानसभेचे मावळ तालुक्याचे आमदारकीचे तिकीट पत्राने पाठवले होते. परंतु 1967 साली अण्णांच्या पत्नी कैलासवासी शांताबाई यांचे निधन झाले. तसेच गवत गुदामांना मोठी आग लागून प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अण्णांनी विनम्रपणे चालून आलेले आमदार पदाचे तिकीट नाकारले व पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याचे आश्वासन माननीय इंदिरा गांधी यांना पत्र पाठवून दिले व नंतर रघुनाथ सातकर यांना आमदारपदी निवडून आणले. पूर्वी अण्णा असताना खानगी निवास हे गेस्ट हाऊस म्हणून ओळखले जात होते. आपल्या जुन्नर आंबेगावचा माणूस मुंबईला चालला की अण्णांना भेटायला चहा प्यायला आवर्जून येत असे. पुणे जिल्ह्यातील आमदार खासदार मंडळी, काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी, मंत्री पुण्यावरून मुंबईला जाताना सकाळी नाश्ता, चहा पाणी व अण्णांचे आशीर्वाद घेण्यासाठी हमखास येत असत. अण्णांनी आयुष्यभर जनतेची निस्वार्थपणे सेवा केली. लोकांच्या अडीअडचणीला सदैव धावून गेले. त्यामुळे पुणे जिल्ह्यात मामासाहेब या नावाने ओळखले गेले. अण्णांना 81 वर्षापर्यंत आयुष्य लाभले. 1996ला अण्णांचे दुःखद निधन झाले.
त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला होता. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय नामदार अजितदादा पवार, माननीय नामदार छगनराव भुजबळ उपस्थित होते. कैलासवासी अण्णांनंतर संतोष, गणेश, स्वानंद या तिन्ही नातवांनी त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय सहकार्याचे कार्य पुढे चालू ठेवले आहे. आज तळेगावमध्ये कैलासवासी अण्णांच्या नावाने मामासाहेब खांडगे नगर, मामासाहेब खांडगे आर्केड, मामासाहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मामासाहेब खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट, मामासाहेब खांडगे स्पोर्ट अकॅडमी, मामासाहेब खांडगे CBSE इंग्लिश मीडियम स्कूल, तसेच शांताई नगरी, शांताई रेसिडेन्सी, शांताई सिटी सेंटर, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल या वास्तू मोठ्या दिमागदारपणे जनता जनार्दनाच्या सेवेसाठी काम करत आहे. अशा या कष्टाळू व समाजासाठी वाहून घेतलेल्या कर्मयोग्याला कोटी कोटी प्रणाम. अशाच बऱ्याचशा वैभवशाली व सन्माननीय व्यक्तिमत्वांचे जीवनचरित्र आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. त्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.